नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत सर्वांच्या आवडीचा आणि झटपट होणारा असा रवा उत्तप्पा. तर चला पाहूयात त्याचे साहित्य. तर इथे मी एक किसलेला गाजर घेतलेला आहे, एक मोठा कांदा चांगला बारीक कापून घेतलेला आहे, त्यानंतर अर्धा टमाटा घेतला आहे, थोडी लसूण, जिरं आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे आणि कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे. तर त्यानंतर मी इथे अर्धा चमचा आपला इनो घेतलेला आहे. तुमच्याकडे इनो जर नसेल तर तुम्ही खायचा सोडाही घेऊ शकतात. तर जेवढ्या प्रमाणात मी रवा घेतलेला आहे तेवढ्याच प्रमाणात समप्रमाणात मी दही घेतलं होतं. तर हे माझं घरचं दही आहे, त्यामुळे आंबट येते, तर त्यामुळे आंबटने चांगली चव येते आणि फर्मेंट लवकर होतं. तर आणि इथे मीठ घेतलं आहे. तर इथे आपण एका भांड्यामध्ये हा रवा मी भाजून घेतलेला आहे आधीच. तर जास्त भाजायचं नाही आहे, म्हणजे त्याचा जो कच्चा हे असतो टेक्स्चर ते निघून जातं, त्यामुळे हलकासा भाजून घेतलेला आहे. त्यानंतर मी त्यात दही टाकते. हे दही एक वाटीभर आहे. समप्रमाणात दही घ्यायचं असतं, त्यामुळे एक छान चवी येते आणि डोसा हा बांधला जातो, एकजीव येतो. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आहे मी आणि लसूण आणि मिरचीची पेस्ट करताना मी त्यात थोडं मीठ टाकलं होतं, त्यामुळे मी आता जरा इथे कमी मीठ टाकलं आहे आणि 4-5 दाणे साखरेचे टाकलेले. तर इथे मी ह्या बॅटरमध्ये आत्ताच मी आपली लसूण, मिरची आणि जिऱ्याची पेस्ट टाकून घेते, त्यामुळे या पेस्टने एक हे मुरलं जाईल छान आणि एक लसणाचा वेगळा स्वाद येईल, त्यामुळे मी भिजवतानाच ही पेस्ट टाकून घेते. तर आता इथे एक छान मी मिक्स करते. ते हे चांगलं मिक्स करायचं आहे. त्यानंतर हळूहळू पाणी टाकत जायचं आहे, म्हणजे अंदाजे तुम्ही 1 वाटी रवा घेतला असेल तर 1 वाटी पाणी मावून जातं, पण 1 वाटीचे थोडं वरती घ्यायचं आहे, म्हणजे अर्धा वाटी वरती घ्यायचं आहे, कारण जसा हा रवा पाण्यात मुरतो तसं हे पाणी कमी होत जातं आणि हा रवा हे पाणी शोषणारा पदार्थ आहे, त्यामुळे आपण कधी पण जास्तच पाणी टाकायचं रव्याचा उत्तप्पा करताना. तर आता मी इथे मला अंदाज आहे त्यामुळे मी मोजून पाणी टाकलं नाही, तर तुम्ही मोजून पाणी टाकू शकतात. आपण भजींसाठी कसं पीठ भिजवतो तसं पीठ भिजवायचं आहे, पण त्यापेक्षा थोडंसं अगदी किंचितचं पाणी एक्स्ट्रा टाकायचं आहे, त्यामुळे ते रव्याला मुरायला म्हणजे फर्मेंट व्हायला चांगली मदत मिळते पाण्यामुळे. आता इथे मी चांगलं जे लम्प्स असतात त्या गाठी पडतात ह्या रव्याच्या, त्या मोडून घेते. तर चांगलं याला मिक्स करायचं आहे, गाठी न राहू द्यायचे आहे. तर तुम्ही असं छान फेटून घ्या रव्याचा उत्तप्पा करताना. तर आता इथे मस्त असा रवा फेटला गेला आहे आणि तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आहे, तशी जी म्हणता ना आपण की फ्लोई वॉटरी कन्सिस्टन्सी आहे तशी कन्सिस्टन्सी आहे. तर मी आता याच्यात इनो हा म्हणजे सोडाचा फॉर्ममध्ये इनोचा उपयोग करते मी. तर इनो टाकून घेतला आहे. तर इनोमुळे लवकर डोश्याचं पीठ हे फर्मेंट होतं. तर इथे इनो टाकल्यानंतर पण चांगलं फेटून घ्यायचं आहे, त्यामुळे तो इनो जो असतो तो एकजीव होतो पिठामध्ये, त्याचेही लम्प्स राहत नाही पिठामध्ये. तर याला जेवढं चांगलं फेटाल आणि याच्या गुठळ्या जेवढं मोडाल तुम्ही तेवढं हे पीठ चांगलं बनतं आणि आपले डोसे तेवढेच कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात. तर आता तुम्ही पाहू शकतात आपलं पीठ मस्त मुरलं नाही, आपलं मस्त पीठ असं पातळ झालेलं आहे, त्याच्या चांगल्या गाठी मोडल्या गेलेल्या आहे, एकही गाठ नाही आहे आता ह्या पिठामध्ये. तर आता मी इथे साधारणतः 15 ते 20 मिनटं झाकून ठेवणार आहे फर्मेंट होण्यासाठी. 15 ते 20 मिनटानंतर तुम्ही पाहू शकतात पीठ किती मस्त छान फर्मेंट झालेलं आहे. तर जसं बाहेरून आपण पीठ आणतो डोसा उत्तप्पाचं, तसंच त्याच कन्सिस्टन्सीचं पीठ झालं आहे, जास्त ना पातळ ना घट्ट. तर आता इथे मी गॅसवर माझा हा फ्राय पॅन ठेवून घेते. मी तुम्हाला कधी आपल्या तव्यावर म्हणजे आपला जो लोखंडी तवा असतो त्यावरही उत्तप्पा करून दाखवेल की कसं तव्याला सीझन करायचं आणि न चिटकणारे उत्तप्पा किंवा डोसा बनवायचा. तर इथे माझ्याकडे फ्राय पॅन होतं, आपला नॉनस्टिकचा पॅन होता, त्यामुळे मी याच्यावरच बनवते. तुम्ही पाहू शकता की पीठ किती मस्त छान मुरलं गेलं आहे. तर
पीठ आधी मध्यभागी टाकून घ्यायचं आणि त्याला अलगद हळूहळू स्ट्रेच करत बाहेरच्या बाजूने ओढत जायचं आहे. त्यामुळे ते उत्तप्पा छान असा जास्त जाडही नाही बनत आणि जास्त बारीकही नाही बनत. तर तो टाकल्याबरोबर छान असे बबल्स आलेले, जाळी आलेली आहे आपल्या उत्तप्प्याला. आता याला एक 5 मिनटं साधारण एकाच बाजूने शिजू द्यायचं. आणि उत्तप्पा टाकल्यानंतर मग आता आपण त्यावर ह्या भाज्या टाकून घेणार आहोत. कांदा, टमाटा, किसलेलं गाजर, कोथिंबीर. तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या टाकू शकता यामध्ये. म्हणजे आपण पत्ताकोबी टाकू शकतो किंवा फ्लावरसुद्धा किसून टाकू शकतो, फरसबी टाकू शकतो, बीट टाकू शकतो. म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्या भाज्यात ॲड करू शकतात. तर इथे माझ्या घरामध्ये गाजर होतं, कांदा होता, टमाटा होता, कोथिंबीर होती. त्यामुळे मी एवढे साहित्य टाकलेलं आहे. मी यात बीटचासुद्धा कधी कधी समावेश करते. आणि एक चमचाभर एक छोटा चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे. त्यामुळे कडा आपल्या सोडायला लवकर मदत होते. आणि ह्या भाज्यांना थोडंसं टाकल्याबरोबर दाबून घ्यायचं आहे. त्यामुळे त्या आपला उत्तप्पा पलटताना त्या मोकळ्या नाही होत, म्हणजे बाहेर पडत नाही आणि त्या एकजीव मिसळल्या जातात उत्तप्प्यामध्ये. इथे एक साधारणतः 2 ते 3 मिनटं एक बाजू शिजवून घेणार आहे आणि याच्यावर झाकण ठेवलं आहे. कारण रवा शिजायला थोडा टाईम लागतो. आपण कच्चा रवा म्हणजे भाजलेला असतो पण तो कच्च्याच फॉर्ममध्ये असतो. त्यामुळे याला थोडंसं झाकून घ्यायचं आहे. त्यामुळे रव्याचा उत्तप्पा लवकर शिजतो. तर तुम्ही पाहू शकतात की एक बाजू छान अशी शेकली गेली आहे. तर साईडने कडा आधी सोडून घ्यायची आहे आणि नंतर त्याला पलटवून घ्यायचं आहे. ही जी भाज्या टाकलेली बाजू आहे ती जास्त वेळ शेकायची नाही, कारण आपण ऑलरेडी हा शिजलेला उत्तप्पा आहे. तुम्ही जास्त वेळ शेकाल तर तो कडक होणार, म्हणजे असं पापड बनणार त्याचं. त्यामुळे हलकंसं त्या भाज्या पण थोड्याशा अशा त्याने क्रिस्प आला पाहिजे तेलावर आणि त्या पण थोड्याशा अशा तेलामध्ये भाजल्या गेल्या पाहिजे. त्यामुळे मी दुसरी बाजू पण शेकून घेते. थोडंसं हलकंसं तेल टाकलेलं आहे मी. तर आता इथे मी तुम्ही पाहू शकता काही साधारणतः 1 मिनिट पण नाही ठेवलेलं आहे, काही सेकंदच ठेवलेलं. तर आपल्या छान भाज्या अशा वरतून शिजल्या गेलेल्या आहेत. तर असा कुरकुरीत आणि झटपट होणारा आणि सर्वांच्या आवडीचा रवा उत्तप्पा तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकतात किती बारीकसार आणि झटपट असा बनलेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत बाय बाय.